नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 18.2 मधील एक्झाम्पल्स बघणार आहोत. इफ टू कॉन्ग्रंट आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल्स आर जॉईंड डायगोनली व्हॉट विल बी न्यू फिगर फॉर्म. जर दोन आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल हे जॉईन केले तर ते नवीन कोणती फिगर फॉर्म करतील. तर एक आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल काढूयात. ते दोन्ही काय कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे हा एक आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हा 90 असेल आणि ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट असेल आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगलमध्ये. आणि असाच जर जॉईन केला तर तो कसा असेल, तो म्हणजे हा हा इथे ट्रायंगल होईल. आता ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट असेल आणि ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट असेल. म्हणजे सर्व साईड काय असतील, कॉन्ग्रंट असतील. आणि हा 90 डिग्री असेल, हा 90 डिग्री असेल आणि हा पण मग काय येईल 90 डिग्री. आणि दोघांची डायगोनल काय आहे ती तर कोणती फिगर दिसते तुम्हाला या ठिकाणी, ही ऑल साईड्स आर कॉन्ग्रंट आणि हे दोन राईट अँगल आहे म्हणजे हे पण राईट अँगल असतील. म्हणजे कोणतं झाली ही स्क्वेअर. ऑल साईड्स आर कॉन्ग्रंट कोणती झाली ती स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 2. M and N are the midpoints of side PQ and RS of rectangle PQRS. आता आपण एक रेक्टँगल PQRS काढूयात. साधारणतः हा एक रेक्टँगल आहे. M and N are the join the rectangle is divided into two square. आता हा M इथे आहे आणि हा N हा जर जॉईन केलं तर काय होतं, हे टू स्क्वेअर फॉर्म होतात. म्हणजे हे आणि हे कॉन्ग्रंट असेल. हे काय आहेत, M and N आर मिड पॉईंट्स ऑफ PQ. म्हणजे हा PQRS हा याचा मिड पॉईंट आहे. म्हणजे ही आणि ही कॉन्ग्रंट असेल आणि N याचा आहे म्हणजे ही आणि ही काय कॉन्ग्रंट असेल. इंटू टू स्क्वेअर म्हणजे दोन स्क्वेअरमध्ये हे झालं. म्हणजे ही काय असेल, इक्वल असेल. ह्या साईड काय होतं, साईड इक्वल होतील. PQ इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. ही PQ किती आहे, 8 सेंटीमीटर. फाइंड MN. तर MN फाइंड करायचे. आता PQ ही टोटल किती आहे, PQ इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. म्हणजे ही PM किती असेल, मग हाफ 8च्या हाफ असेल. मग ती किती असेल, 4. मग PM 4 असेल तर ही सुद्धा किती असेल, कारण हा काय स्क्वेअर आहे म्हणजे ही सुद्धा काय असेल 4 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3. इन क्वाड्रिलेटरल ABCD AB इक्वल्स टू BC इक्वल्स टू CD इक्वल्स टू DA म्हणजे ऑल साईड्स आर कॉन्ग्रंट. सर्व साईड काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. AC अँड BD आर कॉन्ग्रंट. AC आणि BD काय असतील, हे त्याच्या डायगोनल्स असतील. म्हणजे आता ह्या सर्व साईड कॉन्ग्रंट आहेत. बघा ह्या कॉन्ग्रंट आहेत. व्हॉट टाईप ऑफ क्वाड्रिलेटरल इज ABCD. ही कॉन्ग्रंट आहे, ही कॉन्ग्रंट आहे, ही कॉन्ग्रंट आहे, ही कॉन्ग्रंट. ऑल साईड्स आर कॉन्ग्रंट. आणि हा डायगोनल आणि हा डायगोनल हे दोन्हीसुद्धा कॉन्ग्रंट आहेत. ऑल साईड्स आर कॉन्ग्रंट अँड द डायगोनल्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. मग ही जे प्रॉपर्टीज आहेत ही कशामध्ये येते, स्क्वेअरमध्ये येते. कशामध्ये येते, ही स्क्वेअरमध्ये. म्हणजे ही कोणती फिगर फॉर्म होते, या ठिकाणी स्क्वेअरची फिगर फॉर्म होते. क्वेश्चन नंबर 4. इन पॅरेललोग्रॅम ABCD. आता हा एक पॅरेललोग्रॅम काढला आपण. साधारणतः हे पॅरलर साईड्स असतात, अपोजिट साईड आर पॅरलर. ABCD. ए किती आहे, 60. मग बी काय करायचं, फाइंड आउट करायचं आहे. आता पॅरेललोग्रॅममध्ये ही साईड आणि ही साईड काय असते, पॅरलल असते. आणि ही साईड आणि ही साईड पण पॅरलल असते. आता ही साईड आणि ही साईड AD आणि BC हे पॅरलल आहे आणि ही काय होईल, मग त्यांची ट्रान्सव्हर्सल. हा जर 60 असेल, हे दोन कोण होते, मग इंटरियर अँगल्स. मग हा जर 60 असेल तर हा काय येईल 180 मायनस 60. म्हणजे हा काय असेल, मग अँगल B 120. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॅरेललोग्रॅम. आता त्याच्यामध्ये पॅरेललोग्रॅम कोणता नसेल. रेक्टँगल हा पॅरेललोग्रॅम असतो, स्क्वेअर पण असतो. याच्यामध्ये काय असतं, दोन साईड ह्या
म्हणजे अपोजिट साईड पॅरलल असतात. रंबसमध्ये पण असतात. पण ट्रॅपेझियममध्ये अपोजिट साईड पॅरलल असतात का? नाही. ट्रॅपेझियमची फिगर ही अशी आहे, साधारणतः अशी आहे. त्याच्यामध्ये फक्त एक पेअर काय असते, पॅरलल असते. त्यामध्ये ही आणि ही हे जे दोन आहेत हे पॅरलल नाहीत. म्हणजे यामध्ये कोणती फिगर असेल? ट्रॅपेझियम. ऑप्शन नंबर 3 की जो पॅरेलोग्रॅम होत नाही. क्वेश्चन नंबर 6. Which figure is formed when two congruent quadrilateral are joined together? आता बघा, कॉन्ग्रंट क्वाड्रिलॅटरल जॉईन केले तर कोणती फिगर फॉर्म होते? आता बघा, कॉन्ग्रंट इक्विलॅटरल ट्रायंगल. आता हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ऑल साईड्स आर कॉन्ग्रंट. ही आणि ही पण कॉन्ग्रंट आहे. आता असाच एक त्याला दुसरा जॉईन केला म्हणजे तो कसा राहील? हा इथं येईल, हा आणि हा दुसरा झाला. तर कोणती फिगर याच्यामधून तुम्हाला फॉर्म होताना दिसते? आता याच्यामध्ये काय होईल? ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रंट असेल. ही साईड आणि ही साईड काय असेल? आता हे मेजर किती आहे? हा अँगल असतो याच्यामध्ये 60 असतो, हे तुम्हाला माहीत आहे. पण हा पण 60 असेल, हा पण 60 असेल. म्हणजे ही कोणती फिगर होईल? याच्यामध्ये मग स्क्वेअर होईल का? नाही. स्क्वेअरमध्ये तर 90 डिग्रीचा एक असतात. रेक्टँगलही होणार नाही. आणि कोणती होईल मग या ठिकाणी? ही रंबस. कोणती होईल? या ठिकाणी ही रंबसची फिगर होईल. कारण हेच काय आहेत? ऑल साईड्स आर इक्वल. ही सगळ्या साईड इक्वल आहेत म्हणून ती काय होईल? रंबस. क्वेश्चन नंबर 7. The ratio of measure of angles in a quadrilateral is 1:2:3:4. What is the measure of the greatest angle? आता तिचं स्मॉलर पार्ट हा x आहे असं जर राहिलं तर अँगल काय होतील मग? x, 2x, 3x, 4x. मग याची ॲडिशन काय असेल? x + 2x + 3x + 4x इक्वल्स टू काय होतील ते? 360. मग हे किती ॲडिशन आली? 3, 6, 4, 10. 10x इक्वल्स टू 360. x इक्वल्स टू काय येईल मग? 36. आणि ग्रेटेस्ट कोणता याच्यामध्ये? 4x. म्हणजे काय येईल मग? 4x इक्वल्स टू 4 × 36 इक्वल्स टू 4 6 24, कॅरी 2, 4 3 12 + 2 14. 140. ऑप्शन नंबर 4. Question number 8. The measure of angle of quadrilateral are 3x + 15, x + 20, 2x + 30 and 3x - 20. Find the difference between the greatest and the smallest angle of the given quadrilateral. त्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल? एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. आता बघा, अँगल्सची सम काय असेल? 360. बघा इथे मी लिहिलं आहे 3x + 15 हा एक अँगल आहे, प्लस x + 20 हा दुसरा अँगल, प्लस 2x + 30 हा थर्ड, प्लस 3x - 20 आणि याची ॲडिशन किती येते? 360. आता बघा, हे 20 इथे कॅन्सल होईल. 3x + 4x 5 6 7 8 9. एक्सचं ॲडिशन किती येईल या ठिकाणी? बघा परत एकदा, 3 + 1 4, 5 6 किती झाले? हे 6 7 8 and 9. 9x. एक्सची काय येईल? 9x. 15 + 30 हे कॅन्सल झालं. 15 + 30 काय येईल? 45 इक्वल्स टू 360. देअरफॉर आता 9x इक्वल्स टू हे काय येईल? 360 - 1 हे -45 आणि सबट्रॅक्शन काय येईल? 5 ते 5 6 - 5 1 आणि ते काय येईल? हे 350. देअरफॉर x इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी? एक्सने x 3 × 27, कॅरी 4 अँड 9 म्हणजे 9 3 × 27, 9 5 45 म्हणजे 35 आली एक्सची व्हॅल्यू. आता एक्सची व्हॅल्यू 35 आल्यानंतर आपण ह्या प्रत्येक अँगलमध्ये इथं ठेवूयात.
मग 3x 3 इंटू 35 काय येईल 105. 105 आणि 50 किती येईल ती 120. म्हणजे हा अँगल किती येईल 120. हा किती येईल 35 प्लस 20 45 55. हा किती असेल 55. हा किती येईल 2x प्लस 30 म्हणजे 2x म्हणजे 70 प्लस 30 70 प्लस 30 आहे 100. आणि हा 3x मायनस 90 3x म्हणजे 105 105 मायनस 20 5 8. हा किती असेल 85. आणि काय विचारलेलं आहे द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट अँगल. याच्यामध्ये ग्रेटेस्ट अँगल कोणता आहे ग्रेटेस्ट 120 म्हणजे काय येईल आन्सर 120 मायनस स्मॉलेस्ट कोणता आहे 55 स्मॉलेस्ट 55 मग 5 इथे सबट्रॅक्शन केली 12 मायनस 6 किती ठिकाणी 65. ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 1.